नमस्कार मंडळी. तर उद्या आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांत म्हटलं तर तिळाचे लाडू हे आलेचच. त्याशिवाय मकर संक्रांत अपुरी आहे. पण तुम्हाला माहीत आहे का मकर संक्रांतला तिळाचेच लाडू का करतात ते? आज आपण एक प्राचीन परंपरा पार पाडतो. मकर संक्रांत हा दिवस सूर्याच्या उतरायला प्रवासात सुरुवात होतो. म्हणजे पर्वतसारख्या वरच्या दिशेला सूर्याची चढाई सुरू होते, ज्यामुळे हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे वाटचाल होते. या बदलाला आपण आनंदाने साजरा करतो. या दिवसाचे महत्त्व फक्त सणाचे नाही, तर हे आपल्याला नाते, प्रेम, मधुर संवादाचे महत्त्व देखील सांगते. तीळ आणि गूळ यांचा मिलाप म्हणजे जीवनातला कणखरपणा आणि गोडवा. जसे हे दोन्ही शब्द एकत्र येतात, तसं आपण आपल्या संबंधामध्ये गोड शब्द आणि सौहार्द वाढवू. म्हणून आपण तिळगुळ एकमेकांना देतो आणि म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. याचा अर्थ असाच आहे, हे तिळगुळ घ्या आणि नेहमी गोड बोलणे असं आहे. तिळगुळ केवळ मिठाई नाही, हे आपल्या शरीराला उष्णता देतात. हे सामंजस्य, प्रेम आणि एकात्मतेचे संदेश आहे. आपल्याला सणाचा खरा स्पिरिट हा दर्शवतो. तर तिळगुळ आणि गूळ हे संस्कृतमध्ये तसेच हिंदू परंपरेमध्ये शुद्धता, निर्मळता आणि सकारात्मकता यांचे प्रतीक मानले जाते. तिळाचे दान मकर संक्रांत दिवशी अतिशय पुण्यकारी मानले जाते. तर चला आज ह्या दिवशी मधुर शब्द, मिठासयुक्त हृदय आणि उज्ज्वल भविष्यासाठी तिळगुळ घ्या आणि आनंद साजरा करा.